नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आज आपण पाहिलं तर अतिवृष्टी असेल, महापूर असेल, यामुळे शेतकरी पूर्ण व्यापलेला आहे। शेतकरी याच्यामध्ये पूर्ण खचलेला आहे। परंतु शासन जी काय मदत करत आहे, अतिशय तोकडी मदत आहे। शासनाने आकडा जरी डोंगरा एवढा दाखवला, शासनाने आकडा जरी फुगवणारा दाखवला, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ती मदत भेटते का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे। आपण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहिलं तर अतिशय शेतकऱ्यांची बिकट अशी अवस्था आहे। आताच आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम जे मिळते त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं शासन प्रयत्न करते का? शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये उभा नाही राहिला तर येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये त्याची पेरणी होईल का? आता आपण पाहिलं तर रब्बी हंगामाची पेरणी चालू झालेली आहे। शासनाने जी काय घोषणा केली होती की रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना जी काही पेरणी असेल, शेतकऱ्यांच्या शेतीची जी काही मशागत असेल, शेतकऱ्यांचं बी बियाणं असेल, याच्यासाठी हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांना अनुदान देणार। परंतु ही त्यांची घोषणा होती, ती हवेत विरलेली दिसत आहे। तर बघा, शासनाची अशा प्रकारची धोरणाने शेतकरी पूर्ण खचत आहे। यातून शेतकरी उठेल की नाही हे आता शेतकऱ्यांना चिंता पडलेली आहे। तर बघा, शासनाची धोरणाने शेतकरी कसा मरत असतो, शेतकरी कसा खचत असतो, हेच आपण उदाहरणानिशी पाहूया। तर बघा, शेतकऱ्यांसाठी शासनाने काय घोषणा केलेली होती JR मध्ये की रब्बी हंगामासाठी त्यांना पेरणीसाठी, त्यांच्या शेतीच्या मशागतीसाठी त्यांना 10,000 रुपये हेक्टरी दिले जाणार। आता आपण पाहिलं तर एकतर पेरणीला, रब्बी हंगामाच्या पेरणीला उशीर झालेला आहे, कारण अतिवृष्टी असेल, महापूर असेल, यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। परंतु अजूनही या संबंधी आपण ज्यावेळेस कोणाशी विचारणा केल्या असतात, ज्यावेळेस आपण कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असतील, यांच्याशी आपण विचारणा केल्या असता, यामध्ये सुद्धा उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत। हे सुद्धा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारच आहे। तर बघा, जर तुम्हाला शेतकऱ्यांप्रती ही नसेल, आत्मीयता नसेल, शेतकऱ्यांप्रती त्यांच्या कष्टाची, त्यांच्या जे काय नुकसान झालेले आहे त्यांच्याविषयी जर तुमच्यामध्ये गंभीरता नसेल, तर अशा प्रकारे घोषणा करणं म्हणजे शेतकऱ्यांना अजून एक प्रकारे मातीत घालण्यासारखंच आहे, एक प्रकारे त्यांची थट्टा केल्यासारखं आहे। यानंतर आपण बघा, हे पण पाहूया की त्यांनी असं सांगितलं की हेक्टरी मर्यादा किती असेल। हेक्टरी मर्यादा 3 हेक्टरची मर्यादा त्यांनी आता सांगितलेली होती। सुरुवातीला आपण पाहिलं तर 2 हेक्टर NDRFच्या निकषानुसार 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात होती। परंतु शासनाने या अतिवृष्टी झाल्यानंतर, अतिशय गंभीर स्वरूपाची परिस्थिती उद्भवल्यानंतर आम्ही 3 हेक्टरची मर्यादा करू अशा प्रकारे शासनाने सांगितलं होतं। परंतु आज आपण पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अतिशय तोकडी अशी रक्कम येत आहे। यामधून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते का, शेतकऱ्यांची मस्करी केली जाते का, अशा प्रकारचं चित्र ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती गेल्यानंतर आपल्याला दिसत आहे। शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी खरडून गेलेल्या आहेत, त्या जमिनीचे अजूनही पंचनामे झालेले नाहीत, अशा प्रकारची स्थिती आहे। त्यानंतर बघा, आज आपण पाहिलं तर जो काही शेतकऱ्यांचा डाटा असतो तो तलाठी कलेक्ट करत असतो, तलाठी तो डाटा तहसीलदार यांना देत असतो, तहसीलदार तो डाटा जिल्हा स्तरावर देत असतं आणि जिल्हा स्तर तो डाटा विभाग स्तरावर देत असतं आणि विभागाच्या माध्यमातून तो डाटा मंत्रिमंडळ असेल किंवा मुख्यमंत्री असतील यांच्या समोर तो डाटा दिला जातो। तर बघा, हेक्टरी 8,500 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे। परंतु त्याच्यातही 25%, 50%, 60% अशा प्रकारची शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दाखवली जात आहे। तर त्याच्यामुळे आपण पाहिलं तर अशा प्रकारच्या नुकसानी दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना 1,500, 2,000, 3,000, 4,000 अशा प्रकारे मदत मिळत आहे आणि ही मदत अत्यंत तोकडी आहे। त्याच्यामुळे शेतकरी यातून उठेल का, शेतकरी यातून सावरेल का, अशा प्रकारची स्थिती आज महाराष्ट्रामध्ये दिसत आहे। मुख्यमंत्री यांनी जे काय घोषणा केली होती, 31,000 कोटींचा आकडा त्यांनी दाखवला होता, पण अशा प्रकारे 31,000 कोटींचा आकडा आणि त्याचं जे काय मदतीचं वाटपाचं विश्लेषण आहे ते सुद्धा त्यांनी यानंतर सांगितलं तर शेतकऱ्यांना नक्की समजेल की यामध्ये कशा प्रकारचा हा आकडा आहे। आणि JR सुद्धा अतिशय वेगवेगळे JR येत आहेत।
मध्यंतरी आले की 2 हेक्टर पर्यंत मर्यादा आहे. त्यानंतर परत एक जी आर आला की 2 ते 3 जो वाढीव भरपाई आहे त्याचा जी आर वेगळा. तर याच्यामधून जे काही जी आर निघत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना काहीच समजत नाही आणि अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना दिवाळीआधी जी काही रक्कम तुम्ही भेटणार असं सांगितलं होतं ती सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही ती रक्कम भेटत नाही. त्यानंतर बघा आता याला जबाबदार कोण? आपण पाहिलं तर बघा एखाद्या शेतकऱ्याचे समजा तुम्ही 2 हेक्टर पर्यंत मर्यादा दाखवली म्हणजे 5 एकर पर्यंत त्याला नुकसानी भरपाई तुम्ही मर्यादा दाखवली. परंतु आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचे 20 गुंठे, 10 गुंठे, 50 गुंठे अशा प्रकारे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई दाखवली जात असेल तर अशा प्रकारची तुटपुंजी रक्कम शेतकऱ्याला भेटत आहे. याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत असं आम्ही म्हणणार नाही, परंतु जी काही प्रशासकीय सिस्टीम असते ती सिस्टीम सुद्धा याला तेवढीच जबाबदार आहे आणि त्याच्यामध्ये शेतकरी जो काय आहे तो याच्यामध्ये मरत आहे. तर बघा आता आपण पाहिलं तर शासनाच्या धोरणाने बघा शासनाने सुरुवातीला जी काय 1 रुपयात पीक विमा पद्धत होती ती सुद्धा शासनाने बंद केली आणि 2025 पासून एक सुधारित पीक विमा पद्धत आणली आणि ही सुद्धा पीक विमा पद्धत अशी होती की याच्यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण नुकसान होत होतं. आज आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी समजा पहिलं कसं भेटत होतं तर शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीची पेरणी जरी केली नाही, नैसर्गिक आपत्ती आली तरी सुद्धा शेतकऱ्यांना त्याच्या पीक विमा भेटत होता. परंतु आता फक्त पीक कापणी प्रयोग या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना आता पीक विमा भेटत आहे. त्याच्यामुळे जी काही 4-5 प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा सुरुवातीला भेटत होता तो आता फक्त एकाच पद्धतीने पीक विमा भेटणार आहे, जो की आतापर्यंतची सरासरी पाहिली की त्या ट्रिगरद्वारे शेतकऱ्यांना सर्वात कमी पीक विमा आतापर्यंत भूतकाळामध्ये भेटलेला आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीची शेतकऱ्यांची दिवाळी जर गोड शासन करणार असेल तर शासन शेतकऱ्यांप्रती प्रामाणिक नाही हे यातून स्पष्ट होत आहे. ज्या शेतकऱ्यांची जमिनी पूर्ण खरडून गेलेली आहे, ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2,000-3,000 जर रक्कम शासन सोडत असेल तर ही एक प्रकारे शेतकऱ्यांची थट्टा आहे. अजूनही शेतकऱ्यांना नेमकी शासन मदत किती देत आहे हे सुद्धा शेतकऱ्यांना कळायला मार्ग नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फक्त भोपळाच भेटलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी शासनावर अजूनही नाराज आहे. लाडकी बहीण असेल या संबंधी सुद्धा महिला नाराज आहेत. त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकारची भयानक परिस्थिती येऊन सुद्धा शासनाने EKYC असेल, कुठलं पंचनामा असेल याच्यामध्येच वेळ घालवला आहे, परंतु प्रत्यक्षात मदत मात्र अतिशय कमी प्रमाणात भेटत आहेत. मोजके शेतकरी असतील, काही शेतकऱ्यांचं क्षेत्र जर जास्त दाखवलं तर अशा शेतकऱ्यांना 16,000-17,000 अशा प्रकारे मदत भेटत आहे, परंतु जवळजवळ 70% शेतकऱ्यांना 60% शेतकऱ्यांना अशा प्रकारे तुटपुंजी रक्कम येत आहे. याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत अशा प्रकारचं आमचं म्हणणं नाही, परंतु जी काय प्रशासकीय खाली पातळी आहे त्यांनी 60 गुंठे 20 गुंठे अशा प्रकारे जर क्षेत्र दाखवलं तर त्यातून मुख्यमंत्र्यांनी जर त्या प्रस्तावावर सही केली तर तोच प्रस्ताव खाली जी काय कागदपत्रे तुम्ही मधल्या लोकांनी म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जोडलेले असतात, म्हणजे तलाठ्यापासून ते वरती तहसीलदार पर्यंत, तहसीलदार याला जबाबदार आहे अशा प्रकारचं म्हणता येणार नाही, परंतु तलाठी जो काय पंचनामा करत असतात त्या पंचनाम्यामध्ये जर त्यांनी क्षेत्र कमी दाखवलं तर शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी रक्कम भेटणार आहे. त्याच्यामुळे शासनाने सुद्धा याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना जी काही मदत आहे ती मदत तोकडी मदत न करता एकदम त्याला उभा राहता यावं, त्याला पुढच्या रब्बीचं तरी अनुदान, पुढच्या रब्बीच्या माध्यमातून त्याला पुढची शेती करता यावी अशा प्रकारचं तरी अनुदान त्याला वितरित करावं. जी काय तुम्ही घोषणा केलेली होती त्या घोषणेला प्रामाणिक राहावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. रब्बीचं बघा शासनाच्या धोरणानेच शेतकरी खचत आहे. रब्बी हंगामाची पेरणी, ज्वारीची पेरणी सध्या चालू झालेली आहे आणि अजूनही एकाही शेतकऱ्याला 10,000 रुपये जमा झालेले नाही. ज्यावेळेस कृषी अधिकारी असतील यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी सुद्धा दिवाळीनंतर याचं काय ते पाहिलं जाईल अशा प्रकारे वक्तव्य केले जात आहेत. त्याच्यामुळे बघा शेतकऱ्यांना जर शेती उत्तम प्रकारे करायची असेल, जर त्यांना त्यांच्या शेतीची मशागत व्यवस्थित करायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे जर धोरण राबवत असाल तर यातून शेतकरी अजून खचणार आहे. त्याच्यामुळे शासनाने सुद्धा त्यांचे जे काही शासन निर्णय असतात त्याच्याशी तरी प्रामाणिक राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. नाहीतर असल्या धोरणाने
शेतकरीच नाही तर सर्व जे काय महाराष्ट्र आहे याच्यातील प्रत्येक गोरगरीब जनतेला जर अशा प्रकारे शासनाने फसवण्याचा प्रयत्न केला तर ही जनता कधीच माफ करत नसते. त्याच्यामुळे शासनाने त्यांचे जो काही निर्णय घेतलेले असतात त्याच्याशी प्रामाणिक राहणं हे गरजेचं आहे. धन्यवाद.